काय झालं का? काही काही खात राहत नुसतं. काय झालंय? अहो. हम्म. काही गोळेगिडी नाही आणत मी आता वर. काही खायची अक्कल नाही, काही नाही. काही खाल्लं असेल शिडपात, हा? म्हणून पोट बिघडलं ना. अहो, मी काय म्हणते, पोट नाही बिघडलं ना. मी काय सांगून आली आली तेव्हापासनं आईलाही सांगितलं, आई पण ऐकत नाहीत. काय सांगितलं तू आईला? आणि काय का आईला नाही नेहमी हे करत राहतं? आईला सांगितलं, आईला ऐकलं नाही, म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? आता तुला मळमळ होत आहे तर आई तुझ्या मागे डॉक्टर आहे का की तुझ्या मागे काही औषध गोळ्या घेऊन पळायले? अहो, म्हणजे तसं नाही. मला ना असं वाटून राहिलं, म्हणजे सर्वांनाच, आईकडे माझ्या असं सर्वांनाच वाटलं की दवाखान्यात झाले पाहिजे. म्हणजे अहो, या महिन्यात पाडी आलीच नाही. मला असं वाटते आपण चेक करायला पाहिजे. काय? हम्म. खरंच? मग कधी सांगा मूर्ख. डोकं नाही का तुला? काही अक्कल तर तुला नाहीच आहे काही. कधी सांगतो मग मला? बस बस इथं, बस बस इथं खाली. कधी सांगतो मग? आई, आई ग. काय रे पोरा, काय झालं? आई, हिनं तुला सांगितलं दवाखान्यात झालं ना? हा, बस झालं. निरा हरसारखा हरके धंदे नको करत जाऊ. तुले काही अक्कल नाही का व? आ रागिनी, उगाच मा लेकराचा भाव नाही शेळत आहे ना? आ किती खेप झालं असं? 4-5 खेळलं ना? आ महिना टळला आणि पाहिलं काहीच नसती. हा, एखाद्या याच्यासारखी थैते नाचणीरा 8 आणि 10 दिवसातच कळते का तुले? लय शायनी होऊन गेली. काय समजत 2-3 महिन्याच्या आधी. नाही आई, तसं नाही, पण पॉझिटिव्ह असू शकते ना. आई, आपण चेक करायला काय आहे? डॉक्टर जवळ जायला काय आहे? समजतं खरी आपल्याला. मग जपता येते ना, काळजी घेता येते. आता तू शिकवता का मले तिची काळजी कशी घ्यायला? तर मला समजते. 3 महिन्याच्या आत काही समजत नसते. 3 महिन्यात जायचं दवाखान्याले. लय 4-5 झालं हिचं असंच. तुले का अजून हे सवयच नाही काय? हा, काही नाही, नाटक करते ती. नाटक करते, तुले गोयासाठी नाटक करते ती. तिले वाटते का हा आपल्या मागं मागं फिरते, मग म्हणून आहे तिचं नाट. आई, मी खरंच सांगून राहिली, खोटं कशाला? हा, मुकी बस. भल्ली गेली शायनी. नाही म्हटलं असं काय झालं नवीन. हे तर हमेशाच चालू आहे. आमच्या भावनाशी खेळणं, आमच्या स्वप्नाशी खेळणं, आमचा आनंद करणं. त्याला लय नशीब पाहिजे बाई. हे असे काय पांढऱ्या पाय. काय हो, मी रागिनीच्या फोनची वाट पाहून राहिली. रागिनीचा फोनही नाही आला. लावू का मीच? लावतोच मी फोन. मी फोन लावला की त्या बुडकीची भल्ली उरावर बसते. लोहित जीवार येते बाई तिचा. मायच्या संगच फोनवर बोलते. तरी माय 4-4, 5-5 बस मी रागिनीले फोन नाही लावत व. असं ते जाऊ दे माय, तिच्या घरी भांडणं होतात आपण फोन लावला की. पण आता असं वाटते विचारा, पुरीले गेले तसे फोन नाही की माय न दवाखान्यात नेलं नाही नेलं. काय सांगा माय, अति राहिली असती एक दिवस मॅच केलं असतं ना दवाखाना. पण तो पाव नाही असा आहे माय ह्या कवळ्याचा. सारखेच भेटले बाई मा पोरी. लावू दे, लावतोच एक फोन लावतो न तितकं तर विचारतो की बाई दवाखान्यात गेलती का, सांगतला. ही पोरगी भलती आहे ना बाई, सांगणारच नाही. काही धंदा करी, काही 19-20 झालं तर अजून हे सांगा तरी न. जोशनी पाहिजे, जोशनी सारायला हानते, उरलं सुरलं पाणी घरी घेते. काय बाई, एक पोरगी या रंगाची नाही माले. ती योगिता पाहिली अशी त्या निरा भांडणं करते. ही रागिनी निराकीच बसते. काय करावं बाई, योगितानं मुक बसाव, रागिनीनं जरासं बोलाव. ये तर निरा उलच आहे ना बाई. काय करा माय, लावतोच फोन. जाऊ दे, लावत फोन. शोभा, शोभा, घरी नाहीस का बा? घर तर उघडच आहे. घरीच अशी.
वावरात तानाचा काही दिसले नाही मले. शबावा, हा बाई घरीच वावरात नाही गेली मी, इकडेच आहो. तेच तर म्हणलं, मग मला एकलेच दिसले योगिता बाबा वावरात जाताना. म्हणलं तू नाहीस का? नाही गेलीच नाही आज, हे घरचंच आवरलं. माय पसारा झालता व मग काही गेली नाही आज, म्हणत ते चाल म्हणत. पण मी आडलं राहू द्याच्या दिवस राह तुम्ही घरी, घरचं आवरतो म्हणलं जरस, मग सकाळपासून येईन म्हणलं, म्हणून गेली. हा का व? लालता का रागिनीले फोन? काही आला का पोरीचा फोन घेऊन? चांगलं म्हणे का? काय बुडी लय हरी घाला अशी नाही, दवाखाना घेऊन नेलं का बुड? मग नाही ना माय, म्हणजे मी फोनच नाही लावला आणि ते काही फोन नाही आला. मग तुला तितकंही समजत नाही तिच्या फोनची कायले वाट पोरली? एक फोन लाव ना, तशी तर मारे पोरीला लावत राहायचं. आता कामाच्या ती लावत नाहीस, लाव ना एक फोन. हा दवाखान्यात गेलती का म्हणा बाई, चांगलं का म्हणा? अहो माय बाई बाई, मी आता तोच विचार करून राहिली. तुम्ही ना आता माझ्या डोक्यात तेच चालू होतं की मी फोन लावत चालली होती आता, की म्हणलं लावतो फोन आणि विचारतो पोरीले. हो लाव आणि तिले सांग, आणि तूच सांग नाही त्या बुडीले. असते मग तिले दवाखान्यात नेन हे करीन काही. कळते तर खरी, माहित तर होते. हो ना, लावतोच फोन. तिच्या संग नाही बोलत, मालेल ती मा संग बोलत नाही, मलिके तिच्या संग बोला वाटत नाही. ती नाही बोलत, मी रागिनी संग बोलतो आणि रागिनीला विचार. बुडगी संग नाही बोलत, भली आगव तोंडाचे. आता असो कशी पोरीची सासू आहे ना, मग बाई 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 करावंच, आपलं काम आहे. आपलं तागडं हलकच म्हणा लागते बाई. आता पोराची माय होय, तुले काय तिले काय काय हे करा तर तू लय तुला मार्केट लय कमी होती का? हो बोलतो मी का संगा, बोलत का बोला थोडीच आहे, पण आता नाही बोलत. ती कामाची गोष्ट आहे का बाई? काहीतरी आहे, नशिबी पडलं पवित्र झालं. रागिनी, हो आले. हा काय म्हणता? काय स्वयंपाक करू राहिली होती का? हो स्वयंपाकच करून राहिली होती. काही नको करू. मलाही काही भूक नाही आहे. थोडीशी खिचडी गिचडी लावून दे काही, नाही तर सकाळचं असेल तर नाही सकाळचं नको जू, गरम खिचडी लावून दे. नाही तर थांब, और मी बाहेरूनच घेऊन येतो. जा आराम कर तू. नाही हो स्वयंपाक करते ना मी, आता बरं वाटून राहिलं मला, आता बरं वाटून राहिलं. ते काय काय म्हणजे हे थोडी आहे, मी काम करते ना, करते ना, स्वयंपाक करायला काय आहे? काय झालं? काही नाही, मी रागिनीला म्हटलं स्वयंपाक नको करू, राहू दे. तिला बरं नाही आहे ना, तर म्हटलं आराम कर, मी काही घेऊन येईन बाहेरून. माय बाय 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 बाय, हे तर मला काही न्यार वाटून राहिलं. हा काय धाड भरली तिले? काय झालं तिले? स्वयंपाक नाही करता येत? बाय 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 बाय, कोणती चक्कर येऊन पडली खाली का शिरीस आहे? तिच्याच्यानं स्वयंपाक नाही होत आणि तुला बाहेर आणा लागते. बाहेरून स्वयंपाक आणायचा होता, बायको कायली केली? डबलचा खर्च, तिली पोसा आणि बाहेर स्वयंपाक इकत आणा. महाराणीचे स्वयंपाक करणं जिवाराला वाटते. नाही आई, माझ्या जीवावर नाही आला, मी तर करते म्हटलं त्यांना. चल जाय, करते करते, नाही तर काय नोकर आहेत का? तर बापाले म्हणा एखादा नोकर ठेवून दे. हा पुरीच्यानं होत नाही स्वयंपाक करतो. जाय बाई स्वयंपाक कर आणि साजरी कर काही. आई ती बरं नाही म्हणते, समजून राहिली तर मग. तू मुकार आहे, भल्ला गेला मले शिकवते. अय पेला भर पाणी आणजो मले. हो आणते आई. काय होते शको रे शको? हा ते कुठे हलवून जरशी? हा ते कुंडीच्या मागं कचरा पार किती आहे तर? हा मारे पुढचं पुढचं झाडी निरा. हा ते कुंडी सारखं माग, ते मागचा कचरा काढ त्याच्या. नाही सांग करता येत नाही चांगला, कायतच नाही. माय मान आले नाही ना, गुण आले नाही ना, धंद्याली नाही. एक तर चांगलं असा माणसाच्या अंगात. नाही आई, झाडते ना, घेतलं ना त्याच्या मागून घेतलं मी. उचल ते कुंडी, कुंडी उचल, त्याच्या खाली मध्ये किती पडेल आहे. हा थुतूर मुतूर धंदा करते जशी लय अमीर बापची बेटी आहे. बाप तर एवढा पैशावाला नाही, काही तर त्याला मा पोर आले. 17 लाईन लागली होती म्हणलं पोरीची, हिर्यावानी पोरासाठी. हा कुठून बुद्धी आली तो हे झालं नाही.
किती हुंडा भेटता, किती पैसा लागता, असं सोन्या नाण्यानं मडवलं असतं श्रीमंत बापाच्या पोरगीचं केली असती तर आता नंग फकीर बाप काहीच नाही लो. एवढा मा हिऱ्यावानी पोरगा, काही मोल नाही झालं त्याचं. आणि तू बी अशी. आई, माझ्या बाबांचं काय समजला? काय कमी केलं माझ्या बाबांनी? माय बाई, काय केलं तो बापा नंग फकीर? हं? चल उचल ते गुंडी आणि बरोबर झाडते. आणि ते पाईपानं पण नाही टाकायचं, बकेटीनं पाणी टाक. मारे लागे बातच बट दाबते आणि पाईप धरते. झाडाले पाणी टाकणं त्याच्या होत नाही, पाईपानं पाणी टाका लागते. मुकाट्यानं बकेटनं पाणी टाक. पाहिलं कशी ऐदी आहे हा? मायच्या घरून आली तापासून लय शाकटेपणा करून राही. जरशी कामाले पुढे नाही सरत. हा, आंग्रा खुदंदे मायनं शिकवलं अशीन ना. आई काय मला समजत नाही बघ. तुला काय समजणार आहे? समजलं असतं ते आज लोक ती कायली असती. आत्ताही तुला अशी खूपसूरत बायको भेटते म्हणलं, सबन तुला जीवनात आनंद ती. पैसा लेकर बाकर सबन हे काय माची आहे ना. बाप श्रीमंत ना मुलगी कामाची, फुकटची म्हैस पोचणलो आहे. आता लोक लेकर खेळत होते, शाळेत जात होते. पण तू आता निर्णयच होत नाही का हाय काय हिच्यात. हाही विचार करते माझी सासू की मी इथंच आहे, मला काय होईल. हिच्या पिली असंच म्हणाव कोण, मग समजते. काय रागिनी उचलू नको ते. मॅड आहे का तू? कुंडी खाली उचलून राहिली ते झाडायसाठी. होय, टाक तू फळाखाली. मुख चल होय अंदर. गिंड्या उचलायचे नाहीत, ओझं उचलायचं नाही सांगितलं ना. चल दवाखान्यात जावं लागते आपल्याला. दवाखान्यात चला ना. चल तयारी कर, दवाखान्यात जाऊन येऊ. आले काय झालं तिले? काल दवाखान्यात न्याय लागते. रागिनी तयार हो, दवाखान्यात न्यायले पैसे आहेत माझ्याजवळ. मला काही उन्हे आणा लागणार नाहीत. नेलं आणि आणधू करी. काय काय नाही ते समजते. कारण हे असं भिजत गोंगळ ठेवून नुकसान होऊन माझंच. तुला काही तिला आराम देता नाही येऊन राहिला. हा, कुंडी उचलायला होता तिले. हा, म्हणजे मला तर समजूनच नाही राहिलं नेमकं काय चालू आहे. कुठे चालली तू आई? मोठी आई जोड चालली असेल. कुठे जाते? अव देवाजवळ दिवा लावणं पहिले. आली आली आली, पहिले बाईला सांगून येतो. येतो बाई रागिनी, थांब 2 मिनिटं, मी मोठ्या आईला सांगून येतो आणि बोलतो सांग बी. बाई ती गेली पळत मोठ्या आईच्या घरी. मोठ्या आईला सांगेले. बाई काळजी घे हा. जप हा जप. हा हा जवळ वगैरे नाहीत का? नाही बाबा, ते बाहेर गेले. बरं बरं बरं, मी करीन मग थोड्या वेळानं फोन पाहुणे बोले. आता आली काय दवाखान्यात? हो बाबा आली, पहिला पण तुम्हालाच झाला. फार सुधो. काळजी घे बा. आईला आवाज देतो मी. ते मोठ्या आईच्या घरी गेली शी इले तुला सांग बोलणं नाही सुचलं, पहिले गेली. अरे योगिताची आई. देव पावला बाबा, देव पावला मालिकीले. सारे जेवढ्या लोकांना नव केले असतील ते नवस मी स्वतः फेडतो. मालिकीचं चांगलं झालं. माय घोडे गंगेत नाले. हेच दुःख होतं माझ्या जीवनात. हे एक दुःखच होतं माझ्या जीवनात की मा रागिनीचं कस देवानं ती बी साजरं केलं. बाई आली आली. ओ माय, पहिले तुम्हाला गेले आलती ना. चालू आहे रागिनीचा. द्या बोलतो मी तिच्या संग. अहो ठेवला फोन. मला वाटलंच तिले. म्हटलं बाई मोठ्याच्या घरी गेली आई, मोठ्या आईले सांगायले. कशा लढता का? लढत नाही व. माणसाचं लय दिवसापासून एखादं स्वप्न असते आणि ते स्वप्न असं अचानक पुरं झालं की भरून येते ना. अंतकरण भरून आलं, बाकी काही नाही. देव हाय, ऐकते देव. ऐकलं मग देवानं. कशाची लढू नका, मला बी लढत
मग काय तर देव नाही तर काय तर देव नाही तर काय तर मा पोरीनं कोणाचं वाईट नाही केलं आणि काय तिचं वाईट होईल पाहायचं चांगलं झालं की नाही. आता वजी वजी पा त्या घरचे लोकही साजरे वागतात तिच्या संग. तिले लेकरूच पाहिजे होतं लेकरासाठी साथ देते मा पोरीले. आता काय त्रास देते आता मा पोरीले कोणी त्रास नाही देणार. लढू नका तुम्ही एवढी आनंदाची बातमी न काय हो अशी दलिंदरावानी लढा. मला बी लढ येते लढू नका जी. सांग काय करा काय म्हणावं आता तुम्हा दोघावरा बायकोले. नाही वहिनी ते काय काय ते काय ते काय शोभा तुला ऐकू येत नाही. एवढा आनंदाची बातमी आली देवाजवळ दिवा लावा म्हटलं जा योगिताचे बाबा पेढे घेऊन या. आणि म्हटलंय बा सकाळ परवा जा दोघे जण रागिणीची भेट घेऊन या पेढे घेऊन जा तिच्या सासूले तोंड गोड करो त्या बुडीचं. आता 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 गोडच आहे मला सगळं. असे लढत गिळत नका बसू काही बी. अशा वक्ती लढत असतात काय. जय देवाजवळ दिवाला आराजी जा म्हणलं पेढे घेऊन या. हो 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 ते आणतो ना. हो ह्या पाय म्हटलं योगिताची आई सकाळीच जाऊ आपण राणीच्या घरी. हो 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 तिले फोन लावतो ना मी विचारलं मग.